सुखाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया संमत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसम तु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणानी। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। 24 स्थान चर्चा आपण बघतो आहे आणि गुणस्थानांचं प्रकरण आमचं सुरू आहे। प्रश्नोत्तर आम्ही बघतोय। 14 गुणस्थान आमची पूर्ण झालेली आहे आणि प्रश्नोत्तरांकडे आपण वळलेलो आहे। कालचा आपला प्रश्न राहिलेला होता किंवा तसा झालेला आहे। किस गुणस्थान की अनाहरक अवस्था में 3 सम्यक्त्व होते हैं। पहिल्यांदा तर अनाहरक म्हटलं की आपल्या समोर लक्षात यायला पाहिजे की या जीवाचं त्या गुणस्थानामध्ये मरण होणार आहे। त्याच वेळेला तो जीव अनाहरक बनणार आहे। अनाहरक बनण्याची परिस्थिती ही एक तर पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या किंवा केवली समुद्घाताच्या वेळी अनाहरक अवस्था, तिथे 3 समय आणि 14व्या गुणस्थानाचा पूर्ण वेळ अनाहरक अवस्था राहणार आहे। एरवी अनाहरक अवस्था कोणत्याही जीवाची असत नाही। जसा तो आहारक बनला, मिश्र बनला तेव्हापासूनच तो नो कर्म वर्गणांचं ग्रहण करतो आणि नो कर्म वर्गणांचं निरंतर ग्रहण त्याला सुरूच असतं आयुष्याच्या शेवटच्या समयापर्यंत। त्यामुळे तो जीव अनाहरक कुठे बनला हे जर पाहायचं असेल तर मरण अवस्था बघावी लागते। आणि यामध्ये सांगितलं की अनाहरक अवस्थामध्ये 3 सम्यक्त्व आपल्याला घटित करायचे आहे। पहिल्यांदा तर उपशम सम्यक्त्वाचा जर आम्ही विचार केला तर प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये जीवाचं मरण होऊ शकत नाही। त्यामुळे प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये तो अनाहरक बनूच शकत नाही। औपशमिक सम्यक्त्व, प्रथमोपशम सम्यक्त्व हे 4ही गतीतील संज्ञी, पंचेंद्रिय, पर्याप्त नंतर गर्भज जीवांना प्राप्त होऊ शकतं। म्हणजे पहिल्या नरकापासून 7व्या नरकापर्यंत तिर्यंच गतीतील जीव असेल तर कर्मभूमीश तिर्यंच, भोगभूमीश तिर्यंच, मनुष्य असतील तर ते देखील भोगभूमीच आणि कर्मभूमीच मनुष्य। नंतर देव पर्यायी मधले देव असतील तर चतुर्निकाय देव। 4ही गतीतील देवांना प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते। परंतु प्रथमोपशम सम्यक्त्वात कुठेही कधीही कोणत्याही जीवाचं मरण होऊ शकत नाही, म्हणून त्याला अनाहरक अवस्था प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये असणार नाही। द्वितीयोपशम सम्यक्त्वाच्या अपेक्षेने विचार केला तर द्वितीयोपशम सम्यक्त्व कोणते जीव प्राप्त करतात? पहिला तर प्रश्न। द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती कोण करतो? द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती ही श्रेणी आरोहण करणाऱ्या, उपशम श्रेणी आरोहण करणाऱ्या मुनींनाच त्या ठिकाणी होते। 7व्या गुणस्थानामध्ये द्वितीयोपशम सम्यक्त्वाची तो प्रक्रिया संपन्न करतो। सर्वप्रथम अनंतानुबंधी 4ची विसंयोजना करतो आणि त्यानंतर तो द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करतो आणि त्यानंतर तो श्रेणी आरोहण करतो, म्हणजे उपशम श्रेणीच तो आरोहण करू शकतो। आता हा द्वितीयोपशम सम्यक दृष्टी श्रेणी आरोहण करत असताना यदा कदाचित त्याच्या चढताना देखील निद्रा आणि प्रचला
यांची बंधविच्छुत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चढताना याचं मरण होत नाही, नक्की आहे. पण निद्रा आणि प्रचलाची बंधविच्छुत्ती झाल्यानंतर मात्र चढताना देखील द्वितीयोपशम सम्यक्त्व असताना या जीवाचं श्रेणीमध्ये, उपशम श्रेणीमध्ये मरण संभवनीय आहे. म्हणून याचं मरण होऊ शकतं. ते कधीही होईल. 9व्या गुणस्थानात होऊ शकेल, 10व्यात होईल, कदाचित 11व्यात पण होऊ शकेल, आणि उतरताना पण 10व्यात, 9व्यात, मग 8व्यात, 7व्यात, 6व्यात कुठेही त्याचं मरण संभवू शकेल. आणि त्या जीवाचं द्वितीयोपशम सम्यक्त्वाचा काळ मात्र शिल्लक असेल. त्यावेळेला त्या जीवाला द्वितीयोपशम सम्यक्त्वात त्याचं आयु संपते आणि मरण संभवनीय आहे. पण असा जीव जर त्या द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये मरण झालं तर तो निश्चितपणे वैमानिक देवांमध्ये जन्म घेतो आणि पुरुष वेदीच बनतो. कारण सम्यक्त्व सहित मरण झालेलं आहे. त्यामुळे देव पर्यायच त्याला मिळते, देवी होत नाही. अशा प्रकारे द्वितीयोपशम सम्यक्त्वाची त्या ठिकाणी नक्की मर्यादा आहे. म्हणून अनारक अवस्था द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये संभवू शकतो, पण फक्त ती देव पर्यायीच्या अपेक्षेने. हा जीव द्वितीयोपशम सम्यक्त्व घेऊन न मनुष्य बनू शकत, न तिर्यंच, न नरकात जाऊ शकत. म्हणून द्वितीयोपशम सम्यक्त्वाला मर्यादा आली की तो देव पर्यायच धारण करणार आहे. औपशमिकाचं क्लिअर झालं असावं आता प्रकरण. नंतर आता थोडं क्षायिक सम्यक्त्वेचा दृष्टीतून विचार करू. क्षायिक सम्यक्त्व पहिल्यांदा तर प्राप्त करणारा जीव हा कर्मभूमीज मनुष्य चौथ्या काळातील पाहिजे, आणि तीर्थंकर केवली, श्रुतकेवली यांच्या चरण सानिध्यामध्येच तो क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेऊ शकतो. असा जीव क्षायिक सम्यक्त्व प्राप्त केल्यानंतर कुठे कुठे जाऊ शकतो. मरण झालं या क्षायिक सम्यक दृष्टीचं तर कुठे कुठे जाऊ शकतो. नरकात जाऊ शकतो का, आणि कंडिशन काय नरकात जाणार असेल तर? नरकात जाऊ आधी शकतो त्याला पहिला. गतीचा बंध पडला असेल, आधी नरक गतीचा बंध पडला असेल सर. आणि पहिल्या कुठे जाऊ शकतो? नरकापर्यंत. पहिल्या 3 की पहिल्या? पहिल्यापर्यंत जाईल. म्हणजे पहिल्या नरकापर्यंत तो जाऊ शकतो. म्हणजे पहिले त्याला नरक आयुचा बंध पडला असेल तर तो इथे सम्यक्त्व, क्षायिक सम्यक्त्व घेऊन पहिल्या नरकापर्यंत जाऊ शकतो. ठीक. तिर्यंच पर्याय धारण करू शकतो का? क्षायिक सम्यक्त्व झालेला आहे. आधी तिर्यंच गतीचा पर्याय म्हणजे बंद झाला असेल तर मग भोगभूमीमध्ये भोगभूमीच तिर्यंच बनेल. हे पण बरोबर आहे की आधी त्याला तिर्यंच आयुचा बंध व्हावा लागेल. नंतर मनुष्य पर्याय तो धारण करू शकेल का? इथे कर्मभूमीच मनुष्य आहे आणि लगेचच विधेय क्षेत्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी मनुष्य बनू शकतो का? नाही, विदेह क्षेत्रात नाही जाणार, वैमानिक देवामध्ये जाईल. नाही, पण समजा मनुष्य पर्यायचा आधी बंध पडलाय त्याला, मनुष्य आयुचा सम्यक्त्व व्हायच्या आधी मनुष्य आयुचा बंध पडलाय, भोगभूमीत जाईल. मग तर भोगभूमीत जाईल, विधेय क्षेत्रात का नाही जाणार? कारण त्याचं असं आहे की कर्मभूमीज मनुष्य क्षायिक सम्यक्त्व घेऊन कर्मभूमीज मनुष्य बनू शकत नाही. कर्मभूमी मधला मनुष्य क्षायिक सम्यक्त्व घेऊन कर्मभूमीज मनुष्य बनू शकत नाही. म्हणजे इथून जर एखाद्या जीवाला विधेय क्षेत्रात आत्ताही पंचम काळात जायचं असेल आणि त्याला जर क्षायक्षमिक सम्यक्त्व इथे प्राप्त केलं असेल तर तो विधेय क्षेत्रात जाऊ शकत नाही. विधेय क्षेत्रात जाण्यासाठी पहिली कंडिशन मनुष्यातून मनुष्यात, बरं,
तर त्या ठिकाणी त्याला इथे पहिल्यांदा मरताना म्हणजे मरण व्हायच्या आधी मिथ्यात्वात यावं लागतं आणि नंतरच तो विदेह क्षेत्रामध्ये मनुष्य पर्याय धारण करू शकतो. म्हणून जर इथे त्याला क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली आहे तर कोणत्याही परिस्थितीत मनुष्य असल्यामुळे तो विदेह क्षेत्रातल्या कर्मभूमीमध्ये लगेचच जन्म घेऊ शकत नाही. म्हणून मनुष्य बनणार नाही, तो नक्की नियमाने भोग भूमीज मनुष्यच बनेल. ठीक. आणि देव पर्यायी मध्ये क्षायिक सम्यक्त्व घेऊन तो मागूनही जाऊ शकतो, म्हणजे देव आयुचा बंध त्याला मागून पण होऊ शकतो आणि आधी पण होऊ शकतो. कधी पण झाला तरी तो आता निश्चितपणे वैमानिक देवांमध्येच जाईल आणि देवच बनेल. स्त्री पर्याय तिथे धारण करणार नाही. आणि इथे भोगभूमीच मनुष्य तोही देव म्हणजे कोणती पुल्लिंगच धारण करेल, स्त्रीलिंग त्याचं असणार नाही. तिर्यंच्या मध्ये देखील सेम. तर अशा प्रकारे ही व्यवस्था क्षायिक सम्यक्दर्शन प्राप्त केल्यानंतर गतीचा बंध पडला तर मग तो नक्की वैमानिक देवच होईल ना. काय काय म्हणजे आधी क्षायिक सम्यक्दर्शन झालं, मग जर गतीचा बंध झाला म्हणजे आयुचा बंध झाला तर मग तो वैमानिक देवच होईल. बिलकुल नक्की आहे. मग ते तर सम्यक्त्व सहित जर बंध होईल तर तो देव पर्यायीचाच होतो, दुसरा होतच नाही. त्यामुळे तर नक्की देव पर्यायीतच जाणार आहे तो जीव आणि वैमानिक मध्येच जाणार आहे. कोणताही जीव सम्यक्त्व घेऊन जाईल. सम्यक्त्व करता आहेच की नाही, क्षायक क्षायिक आपलं औपशमिक की सम्यक्त्व सहित आपलं जे सम्यक्त्वानंतर तर देवगतीचाच बंध होईल. हो, सम्यक्त्वानंतर नाही. सम्यक्त्व झालं आणि सुटलं मिथ्यात्वात आला तर आणि तेव्हा आयुबंध झाला तर म्हणजे असं नाही, सम्यक्त्व सहित असताना जर आयुबंध पडेल तर नक्की तर देवगतीचा. तर आणि सम्यक्त्व होऊन गेलं, औपशमिक सम्यक्त्व होऊन गेलं आणि नंतर मिथ्यात्वात आला आणि आयुबंध पडला तर मग कोणत्याही गतीचा पडू शकतो. म्हणून क्षायिक सम्यक्त्वाबाबत नक्की झालं. आता तिसरा विचार की आता भोगभूमी मधला क्षायिक सम्यक्त्वी आहे जीव, तो क्षायिक सम्यक्त्व घेऊन कर्मभूमीमध्ये मनुष्य बनू शकतो का? किंवा तिर्यंच क्षायिक सम्यक दृष्टी आहे, तिथून तो कर्मभूमीमध्ये मनुष्य बनू शकतो का? भोगभूमीतला जीव देव होईल. देव तो आधी देवगतीमध्ये जाईल आणि नंतर मनुष्य गतीत येईल. मनुष्य गतीत म्हणजे क्षायिक म्हणजे भोगभूमीत जीवांसाठी कोणताही भोगभूमीत जीव असो, तो सम्यक्त्व सहित असो अथवा नसो, तो जाईल तर देव पर्यायीतच जातो. त्याच्यासाठी दुसरा ऑप्शन कोणताही नाही. भलाई मिथ्या दृष्टी असेल तर भवनत्रिकात जाईल, पण तोही नियम नाही. मंद परिणामी असेल तर तोही पहिल्या दुसऱ्या स्वर्गापर्यंत जाऊ शकतो. म्हणून तेही ऑप्शन त्याच्यासाठी मिथ्या दृष्टीसाठी देखील खुलं आहे. हे क्षायिक सम्यक्त्वाच्या बाबतीत आपण पाहिलं. आता एखादा क्षायिक सम्यक दृष्टी देव आहे. आता तो देव असताना तो जीव भोगभूमीमध्ये मनुष्य बनू शकतो का किंवा तिर्यंच बनू शकेल का? नाही. क्षायिक सम्यक दृष्टी असेल तर कर्मभूमीत मनुष्य बनेल ना. कर्मभूमीजच मनुष्य बनेल. तिर्यंच गतीत क्षायिक सम्यक्त्व आहे तर तिर्यंच गतीचा आयुचा त्याला बंध देव पर्यायीतही पडणार नाही. नक्की त्याला तिथे आयुबंध होईल तर मनुष्य आयुचाच होणार आहे सम्यक्त्व सहित असेल तर. आणि तो कोणता जीव होणार आहे? कर्मभूमीजच होणार आहे. भोगभूमीज तो होऊ शकत नाही. त्याच्यासाठी ते ऑप्शन खुलं नाही, बंद आहे. कारण देवांमधून तो कशामध्ये भोगभूमीमध्ये जन्म घेऊ शकत नाही. हे झालं क्लिअर इथपर्यंत. क्षायिक सम्यक दृष्टीपर्यंत मला वाटते क्लिअर आहे आता हे प्रकरण. आता तिसरा विचार आपल्याला करायचा आहे क्षायोपक्षमिक सम्यक्त्व. क्षायोपक्षमिक सम्यक्त्वी जो जीव आहे तो नरकामध्ये कुठपर्यंत जाऊ शकतो? क्षायोपक्षम सम्यक्त्व घेऊन तिसऱ्या नरकापर्यंत, पहिल्या नरकापर्यंत. अजून वेदक सम्यक ऑप्शन
तसं सामान्य क्षयोक्षमिक सम्यक्त्व घेऊन तो कोणत्याही नरकात जाऊ शकत नाही. जर अच्छा. कृतकृत्य वेदक इथे बनला तर मात्र पहिल्या नरकाचं ऑप्शन खुलं आहे. पहिल्याच नरकाचं फक्त पहिले. अच्छा. पहिल्या. बाकीच्या नरकात तो क्षयोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे त्याचं क्षयोपक्षमिक सम्यक्त्व इथेच सुटेल आणि इथून मग तो पहिल्या नरकात जाईल किंवा कोणत्याही नरकात जाऊ शकेल. ठीक आहे. नंतर आता नरकातून एखादा जीव क्षयोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन जर मनुष्य बनला तर कोणत्या नरकापर्यंत निघून तो मनुष्य बनू शकतो आणि कोणत्या नरकापर्यंत क्षयोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन तो बाहेर पडू शकतो. क्षयोपक्षमिक सम्यक्त्व त्याला तिथे प्राप्त झालं नरकामध्ये, कारण 7ही नरकांमध्ये क्षयोपक्षमिक सम्यक्त्व प्राप्त होऊ शकायला कोणतीही अडचण नाही. म्हणजे होऊ शकतं. 6व्या नरकापर्यंत 7व्यातून पर्यंत त्याला म्हणजे मिथ्यात्वातच येतो आणि तिर्यंच होईल तो. हा, म्हणजे 6 नरक पर्यंत त्या जीवाचं जर मरण झालं तर सम्यक्त्व सहित तो जीव मनुष्य पर्याय धारण करेल. तिर्यंच्याचा ऑप्शन त्याच्यासाठी बंद राहील. नरकातून तिर्यंच आयु आणि मनुष्य आयु खुली आहे. पण ज्या वेळेला क्षयोपक्षमिक सम्यक्त्वात त्याचं मरण होणार आहे त्यावेळेला त्याला आयुबंध देखील मनुष्य आयुचाच झालेला आहे आणि तो मनुष्य आयुचा बंध केलेला असल्यामुळे आणि क्षयोपक्षमिक सम्यक्त्व त्याचं विद्यमान असल्यामुळे तो 6 नरक पर्यंत सम्यक्त्व घेऊन क्षयोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन कर्मभूमीज मनुष्य बनणार आहे, बनू शकतो. 7व्या नरकामध्ये तो सम्यक्त्वाची तर प्राप्ती करू शकतो. क्षयोपक्षमिक सम्यक्त्व किंवा औपशमिक सम्यक्त्वाची तर प्राप्ती करू शकतो. पण क्षयोपक्षमिक सम्यक्त्वामध्ये त्याला तिथे आयुबंध नियमपूर्वक पडतच नाही. 7व्या नरकाचं वैशिष्ट्य हे आहे की त्याला आयुबंध होईल, तो तिर्यंच आयुचाच बंद होतो. त्याचेही 6 महिने आधी उरले असताना अपकर्ष काल आहे आणि अपकर्ष कालातच त्याला आयुबंध होईल आणि सम्यक्त्व अवस्थेत त्याला नियमपूर्वक आयुबंध होत नाही. सम्यक्त्व सुटल्यावरच त्याला तिथे तिर्यंच आयुचा बंध होतो आणि तो जीव सम्यक्त्व घेऊन 7व्या नरकामधून बाहेर पडू शकत नाही. तो नियमाने तिर्यंच गतीमधला जीव बनतो आणि क्रूर परिणामी असा तिर्यंच तो बनतो. नंतर क्षयोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन तो मनुष्य पर्याय भोगभूमीत जाऊ शकतो का किंवा कर्मभूमीज मनुष्य बनू शकतो का? कर्मभूमीज तर आता आपण आधीच नाकारलं, सम्यक्त्व सहित तो जात नाही. त्यासाठी मिथ्यात्वात यावं लागतं. मनुष्यातून मनुष्य व्हायचं असेल तर भोगभूमीत जाऊ शकतो का क्षयोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन? परत नियम, क्षयोपक्षमिक सम्यक्त्व घेऊन तो भोगभूमीमध्ये देखील जाऊ शकत नाही. फक्त कृतकृत्य वेदक सोडा, बाकी सामान्य क्षयोपक्षम सम्यक्त्व घेऊन तो कर्म भोगभूमीचा मनुष्य बनू शकत नाही आणि तिर्यंच देखील बनू शकत नाही किंवा भवनत्रिकामध्ये देखील तो जाऊ शकत नाही. जर त्याला सम्यक्त्व घेऊन जायचं असेल, देवपर्यायीचा त्याला बंध झाला असेल तर तो त्या ठिकाणी वैमानिक जातीचे देवते बनू शकतात. दुसरं कोणतंही क्षयोपक्षमिक सम्यक्त्वासाठी ऑप्शन त्याच्याजवळ असत नाही. ठीक आहे, इथपर्यंत मला वाटतं आता क्लिअर झालं असावं. क्षयोपक्षमिक सम्यक्त्व, क्षयिक आणि औपशमिक सम्यक्त्वाचे. यावर कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता आता. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. कौन से गुणस्थान में जीव अनारक ही होते हैं? आता हा प्रश्न आहे 14व्या गुणस्थानात आणि त्यालाच संलग्न प्रश्न, किती गुणस्थानात जीव अनारक बनू शकतो?
किती गुणस्थानात जीव अनारक बनू शकतो? आपण काय झालं 1, 4 पहिल्या पहिल्या गुणस्थानात, चौथ्या दुसऱ्या गुणस्थानात, चौथ्या 13 आणि 14. दुसरं दुसरा ना पहिलं दुसरं चौथं 13वा आणि हा 14वा. हा दुसऱ्या पण गुणस्थानात तो अनारक बनू शकतो. फक्त हा ना. नरकायुत नाही जाणार तो. बाकी दुसऱ्या गुणस्थानात त्या जीवाचं मरण होऊ शकतं, तिथेही तो अनारक बनू शकतो. म्हणून पहिलं दुसरं चौथं आणि तिकडे 13वं. आता किस गुणस्थान में 7 प्राण नहीं हो सकते? 7 प्राण कुठे आहे? मिश्र अवस्थेत 7 प्राण राहतात. संज्ञी पंचेंद्रिय जीव जो आहे हा जेव्हा मिश्र अवस्थेत आहे, औदारिक मिश्र किंवा वैक्रियक मिश्र किंवा आहारक मिश्र, या 3 अवस्थेत अपर्याप्तक अवस्थेत त्याला 7 प्राण असतात. आता अपर्याप्तक अवस्था कुठे कुठे नाही आहे? तिसऱ्यात नाही आहे, तिसऱ्यात नाही आहे, 5व्यात नाही, मग पाचव्या 5व्या 6व्या 7व्या जिथे पुढे जिथे नाहीच आहे. मरण हा पुढे नाहीच आहे. कारण आता कोणत्याही गुणस्थानात मरण जरी झालं असं म्हटलं आपण तरी ते कसं असणार आहे, मरणाच्या वेळी त्यांचं गुणस्थान 4थंच येणार आहे. त्यामुळे वरच्या गुणस्थानात मरण झालं असं जरी बोलण्याची भाषा असली, एखादा जीव 7व्या गुणस्थानात निर्वाण म्हणजे त्यांची समाधी झाली, संलेखनापूर्वक मरण झालं, बोलताना काय बोलू आपण? 7व्या गुणस्थानातल्या मुनींचं निर्वाण झालं हे बोलू. पण आयु आहे तोपर्यंत त्यांचं 7वं गुणस्थान आहे. दुसऱ्या आयुचा उदय सुरू झाला की त्यांचं गुणस्थान 4थं असणार आहे. त्यामुळे 4थंच गुणस्थान येणार आहे. म्हणून वरच्या गुणस्थानात मरण आहे हे उपचरित कथन लावायचं. गुणस्थान त्यांचं होणार आहे 4थंच, आणि म्हणून त्या ठिकाणी कोणत्याही गुणस्थानात आता वर त्या ठिकाणी 7 प्राण असणार नाही. म्हणजे परत तोच प्रश्न, पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये 7 प्राण राहतील, आणि इकडे आहारक मिश्रच्या अपेक्षेने पाहिलं तर 6व्यात 7 प्राण राहतील. बाकी कोणत्याही गुणस्थानात 7 प्राण राहणार नाही. म्हणून या ठिकाणी 6वं नाही घेतलं, आहारक मिश्रच्या अपेक्षेने. ठीक आहे. कारण या गुणस्थानामध्ये निवृत्त अपर्याप्तक अवस्था नहीं होती है, इसीलिए इनके 7 प्राण नहीं होते. आणि 13व्या गुणस्थानामध्ये निवृत्त अपर्याप्तक अवस्था होते. आपण बघितलं होतं, मिश्र अवस्था म्हणजे निवृत्त अपर्याप्तक अवस्था आहे त्यांची. पण तिथे आता सुरुवातीपासूनच त्यांना 4च प्राण असतात. त्यामुळे तिथे 7 प्राण असण्याचा विरोधच आहे. कितने गुणस्थानों की अनारक अवस्था में केवल एक सम्यक्त्व होता है? कितने गुणस्थानों की अनारक अवस्था में केवल एक सम्यक्त्व होता है? 14व्या पहिल्या गुणस्थानात गुणस्थानात असेल, पहिल्या गुणस्थानात असेल तर एक तर मिथ्यात्वच होईल. दुसऱ्या गुणस्थानात असेल तर सासाधनच होईल. तिसऱ्यात तर अनारक अवस्था होऊच शकत नाही. आणि बाकीच्या आता 4 पासून 7 पर्यंत एक गुणस्थान नाही आहे तिथे. क्षायोक्षमिक मध्ये गुणस्थान सम्यक प्रकृतीच्या उदयात जास्त झालेले आहे. आणि पुढे मात्र 12 मध्ये अनारक अवस्था नाही, 13 आणि 14व्या मध्ये एक क्षायिक सम्यक्त्व असणार आहे. प्रश्नाचं उत्तर लक्षात आलंय की पहिल्या गुणस्थानामध्ये एक मिथ्यात्वच राहणार आहे. मिथ्यात्व अवस्थेत मरण संभवनीय आहे, म्हणून अनारक अवस्था संभवनीय आहे. दुसऱ्यात मरण झालं तर तिथेही अनारक अवस्था संभवनीय आहे, सम्यक्त्व एकच सासाधन राहणार आहे. तिसऱ्या गुणस्थानात मरणच नाही, म्हणून मिश्र मध्ये अनारक अवस्था होणारच नाही. चौथ्या गुणस्थानामध्ये मरण आहे, पण चौथ्या गुणस्थानात आता कोणतं लावायचं? त्या ठिकाणी क्षायिक सम्यक्त्व जर आपण लावलं तर मग अनारक अवस्था आपण लावू शकतो. क्षायोपक्षमिक मध्ये पण लावता येईल,
नाही, पण पण आपल्याला एकच एकच सम्यक्त्व गुणस्थान नाहीये. विचारलंय. हा, एकच एकच गुणस्थान आणि एकच सम्यक्त्व पाहायचंय, म्हणून आपण हा. तिथे लावू शकत नाही. मग आपण एकदम 13व्या आणि 14व्या गुणस्थानात जिथे अनारक अवस्था असणार आहे ते गुणस्थान पाहू. 13व्या मध्ये तो 3 समयपर्यंत अनारक राहणार आहे आणि 14व्या गुणस्थानात पूर्ण वेळ अनारक राहणार आहे. किस गुणस्थान में आश्रव के समान संख्या वाले प्रत्यय होते हैं. आश्रवाचे समान संख्या वाले प्रत्यय. समान संख्या वाले प्रत्यय म्हणजे कोणते आता लावायचे? आश्रवाचे प्रत्यय मिथ्यात्व, अविरती, कषाय योगच आणि लावा योग. लागेल ना? योगच लावा लागेल. कषाय आणि योग. 7, 8 आणि 13 मध्ये 7 आणि 8 मध्ये 13 कषाय आणि 9 योग. कषाय क्वेश्चन आणि काय? योग लागतात. कोणत्या गुणस्थानात आश्रवाचे समान संख्यानी प्रत्यय राहतील? सारखे संख्याचे प्रत्यय. मग आता आश्रवाचे प्रत्यय पहिल्या गुणस्थानात तर 55 आहे. दुसऱ्यामध्ये 5 मिथ्यात्व गेलेले आहे. समान संख्या काढायची आहे म्हणून दुसऱ्यात तर ती निघणार नाही. पहिल्यातही 55 आहे म्हणजे ती पण निघणार नाही. नंतर तिसऱ्या चौथ्यामध्ये नाही, निघू शकेल का? चौथ्यामध्ये पण नाही, 5व्यामध्ये पण नाही, अलग अलगच आहे. तर अलग अलग पुढच्याच आहे. घ्यावं लागणार आता प्रत्येक आपल्याला. मला मला वाटतं आता जेव्हा 7व्या आणि संज्वलन 8व्या संज्वलन एक असेल, एक नाही, तो पण नाही. 9व्या 10व्या पासूनच 6व्या आणि लागेल. 7व्यात नाही, 6व्या आणि 7व्यातही समान नाही राहू शकत, कारण 6व्यात आहारक द्विक वाढणार आहे. त्याच्यामुळे 6व्यातही आणि 7व्यातही समान नाही. मग मला असं 7व्या वाटतं आणि संज्वलन 8व्यामध्ये गेल्यावरच होणार आहे हे. नाही, 7 आणि 8 मध्ये 13 कषाय. अच्छा. आणि 13 कोणते? संज्वलनचे 4 आणि 9 कषाय. 7व्या आणि 8व्या गुणस्थानात सेम. आणि इकडे योगाचे 9 प्रत्यय. आणि 9, 10 मध्ये 1 कषाय आणि 9 योग अशी समानता राहणार आहे. म्हणजे 9व्या गुणस्थानात यहाँ कोणता बादर लोभ बसता है, वहां से ये प्रत्यय लग सकते हैं. पण मग 9व्यात आता 9व्या कमी मध्ये होतील ना कषाय मधले? नाही, 9 त्यांनी 9व्या कषाय. मध्ये बादर योगापासून घेतलं. ओके. हा. 9व्यात सगळे नाही घेतले. 9व्या गुणस्थानाचे जे भाग केलेले आहे त्याच्यामधला शेवटचा भाग बादर लोभाचा, त्या ठिकाणी आणि 10व्या गुणस्थानात समान आश्रवाचे प्रत्यय राहतील. इथेही संज्वलन लोभ आहे, तिथेही संज्वलन लोभ आहे. इथेही 9 योग आहे आणि तिथेही 9 योग आहे असे. आणि इकडे 11व्या आणि 12व्या गुणस्थानामध्ये 9 योग अशी समानता आहे. पुढचा प्रश्न, किस स्थान के किस उत्तर भेद में सभी गुणस्थान पाए जाते हैं? कोणत्या स्थानामध्ये उत्तर भेदामध्ये सगळे गुणस्थान दिसतात? गतीमध्ये. गतीमध्ये मनुष्य गती. गतीमध्ये सगळे गुणस्थान दिसतात. ठीक आहे. इंद्रियांमध्ये पंचेंद्रियामध्ये सगळे गुणस्थान दिसतील. काय मध्ये? त्रसकायिक मध्ये. भव्य मध्ये केवळ भव्य सगळेच दिसतील. हा, हो, पण अभव्यांना नाही होणार ना. हा, म्हणजे भव्यांना सगळे गुणस्थान. भव्यांना सगळे गुणस्थान. नंतर जीव समासात पंचेंद्रिय. पर्याप्तीमध्ये 6 पर्याप्ती असतील तरच. प्राणांमध्ये 10 सगळे प्राण उत्तरभेद पाहायचे. सगळे उत्तरभेद पाहायचे. आयुप्राण म्हणून, कारण 14व्या गुणस्थानात आयुप्राण राहणार आहे एकटाच. आणि आयुप्राण सगळ्या पहिल्या गुणस्थानापासून 14व्या पर्यंत कॉमन आहे, म्हणून एकच आयुप्राण. जाती मनुष्या संबंधीची आणि कुल देखील
मनुष्या मनुष्य संबंधीची. म्हणजे काय काय यांनी ड्रॉप केलं? वेद ड्रॉप केले, संगणक ज्ञान ड्रॉप केले, दर्शन केले, ज्ञान है ना, दर्शन लिशा केल्या, संज्ञा संज्ञी, संज्ञा कशा आहारक हे कशा सगळं त्यांनी उपयोग पण सगळे नाही ना, म्हणून हम्म. उपयोग, ध्यान हे सगळे ध्यान कशा या आहे? ठिकाणी बाकीचे कमी केले आणि जे सगळे राहणार आहे तेवढे या ठिकाणी गर्भित केले. गुणस्थानों में आश्रव के प्रत्ययों का विवेचन किस प्रकार करना चाहिए. गुणस्थानामध्ये आश्रवाचे प्रत्यय पहिल्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत आश्रव त्रिभंगी. थोडक्यात पहिल्या गुणस्थानात आश्रवाचे सगळेच किती प्रत्यय प्रत्यय राहणार? आहारक पूर्णच दिक नसेल. सांगतील. आहारक 55. आहारक दिक सोडून नाही. सगळे म्हणजे 55 आश्रवाचे प्रत्यय राहतील आणि 2 अनाश्रवामध्ये टाकावं लागेल. कोणतं? आहारक द्विक. आहारक. आणि विच्छुत्ती हं. कितीची आहे इथे? आश्रव विच्छुत्ती नाही, नंतर पहिल्या विच्छुत्ती गुणस्थानात होणारे हे सम्यक्त्व वगैरे झालं त्याला की नाही त्याची पहिल्या विच्छुत्ती. गुणस्थानात आश्रव विच्छुत्ती कितीची आहे? मिथ्यात्वाची लावावं लागेल ना. हो ना, सम्यक्त्व होईल म्हणजे त्याची विच्छुत्ती लावावं सम्यक्त्व लागेल. होईल. हे पहा, आपल्याला मग क्रमाने पाहायचंय. क्रमाने अच्छा, पाहायचंय आपल्याला. नाही हा प्रश्न आपल्याला नाही कळला. पहिल्यातून हा, आपल्याला आश्रव आपण विच्छुत्ती. लावलं ना आश्रव त्रिभंगी. हो, हा, तेच चार्ट फक्त इथे लावायचंय. फक्त एक गुणस्थानाच्या अपेक्षेने लावायचं. म्हणजे हम्म, इथे नाही दिलं ते. यांनी त्रिभंगी नाही घेतली. हम्म. यांनी फक्त आश्रवाचे प्रत्यय किती असतील आणि विशेष काय राहील हे सांगितलं. पण या ठिकाणी आपल्याला त्रिभंगी लावायची आहे समजा. हो. तर त्रिभंगी लावताना आपल्याला काय लावावं लागेल? आश्रव त्रिभंगीमध्ये आश्रवाचे प्रत्यय लावावे लागतील. हम्म. अनाश्रव असणाऱ्या लावावे लागतील अनाश्रवाचे प्रत्यय. आणि आश्रव विच्छुत्ती त्या गुणस्थानात किती आहे हे 3 लावावं लागेल ना. मग मिथ्यात्वाचे 5 काढायचे का? हो, हा. कारण दुसऱ्यापासून मिथ्यात्व नाहीच आहे ना. है ना. पहिल्यातच मिथ्यात्वानी आश्रव आहे. दुसऱ्या गुणस्थानापासून मिथ्यात्वानी होणारा आश्रव नाही. नाहीये. म्हणून आश्रव विच्छुत्ती इथे 5ची करायची. अनाश्रवामध्ये 2 टाकायचे आहारक द्विक आणि आश्रवाचे प्रत्यय लावायचे 55. इथे हो. चार्ट मध्ये नाही लावलं पण हे विशेष सांगते. हो. आणि हे विशेष लावायचं असं म्हणजे आपलं क्लिअर होईल. ठीक आहे. एक गुणस्थान पाहून घेऊ. साधन. आता दुसरं गुणस्थान. आता इथे अनाश्रवात काय काय टाकावं लागेल? पहिल्यांदा आहारक दिक आणि आता आपण मिथ्यात्वाचे 5 काढले ते 5. हा, 5 असे हे 7 कशात टाकावे लागेल? अनाश्रवामध्ये टाकावे लागेल. आणि आश्रव कितीनी होईल? 7 गेले म्हणजे 50. 7 गेले की नाही? हो ना. म्हणजे आता 50 आश्रव होईल. 50. 5 मिथ्यात्वाचे गेले आणि 2 आहारक द्विकचे गेले. आपल्याला आश्रव आणि अनाश्रव यांची टोटल 57 मिळायला पाहिजे. हा आकडा कॉन्स्टंट 57 राहणार आहे. कोणता? आश्रव आणि अनाश्रव याची टोटल 57 यायला पाहिजे. आणि इथे आता आश्रव विच्छुत्ती कितीची आहे? अनंत अनुबंधीचे 4. हा, अनंत अनुबंधी 4ची इथे आश्रव विच्छुत्ती आहे. म्हणून 4 याच्यात टाकायच्या अनंतानुबंधी 4 मध्ये. कशात टाकायचा? आश्रव विच्छुत्तीत. बाकीचं कोष्टक आपण उद्याला पाहू. थोडा या दृष्टीने या कोष्टकाचा विचार करू आपण. म्हणजे आपल्याला आणखी प्रकरण क्लिअर होईल. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम
नमो आयर्याणं नमो उच्चायाणं नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.